गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. सो आज आपण BSc सेकंड इयरचं चौथ्या सेमिस्टरचं जे जेनेटिक्स विषयाचं प्रॅक्टिकल आहे आपलं ECG त्याची माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला इलेक्ट्रोकार्डिओग्राम याला आपण शॉर्टमध्ये किंवा रोजच्या आयुष्यामध्ये ECG असं म्हणतो. त्याचं खरं नाव काय आहे? इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आणि आपल्या सिलेबसमध्ये तुम्हाला जे बीट दिलेलं आहे ते पण असंच दिलेलं आहे, इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणून. पण ॲक्च्युली आपण त्याला काय ECG असं म्हणत असतो. तर वन बाय वन आता आपण हे बघूया की ECG म्हणजे काय, तो का केला जातो, ते करणं सेफ असतं का, किंवा त्याच्या बॉडीवर काही निगेटिव्ह इफेक्ट्स होतात का, प्रोसेस काय आहे आणि त्याच्यातनं काय रिझल्ट्स किंवा त्याचे काय इंटरप्रिटेशन्स काय येतात हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला वी विल सी व्हॉट इज मीन बाय ECG और व्हॉट इज द इलेक्ट्रोकार्डिओग्राम. बघा, नावातच सांगितले की इलेक्ट्रो आहे म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी इलेक्ट्रिकल सिग्नल्स चा काहीतरी अभ्यास किंवा काहीतरी रिलेशन असणार आहे, म्हणून त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम असं म्हटलेलं आहे. तर ECG म्हणजे काय असतं, एका सिम्पलर लँग्वेजमध्ये जर आपल्याला सांगायचं असेल तर ECG इज नथिंग बट इट इज अ सिम्पल पेनलेस टेस्ट. साधी सिम्पल पेनलेस टेस्ट असते ज्याच्यामध्ये कुठल्याही वेदना होत नाहीत अशी, अँड विच रेकॉर्ड्स द इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट. हार्टची, आपल्या हृदयाची इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी किंवा हार्ट रिदम कसा आहे हे त्याच्यातनं आपल्याला कळतं. तर हार्ट रिदम म्हणजे काय असतं, तर द पॅटर्न अँड टायमिंग ऑफ द हार्टबीट्स. आपल्या एखाद्या व्यक्तीच्या हार्टबीटचा बीट होण्याचा पॅटर्न कसा आहे, टायमिंग कसं आहे, किती टायमिंगला दुसरा बीट पडतो, त्याचा 2 बीट्समधलं अंतर किती आहे आणि किती रेग्युलरली आणि किती फास्ट, किती गतीने ते पडतात हार्टबीट्स, ह्याचा जो टोटल पॅटर्न आहे त्याला हार्ट रिदम असं म्हटलं जातं. आणि तो हार्ट रिदम कसा आहे हे पाहण्यासाठी आपण ECG काढत असतो. आणखी काय आहे, इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द बीटिंग ऑफ हार्ट वेदर देर आर एनी रिदम और हार्ट मसल प्रॉब्लेम्स. रिदममध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का, म्हणजे हार्ट खूप फास्टली बीट करते, कमी खूप स्लोली बीट करते, किंवा 2 बीटमध्ये कमी जास्त अंतर आहे, किंवा खूप फास्ट खूप कमी अंतर असल्यामुळं खूप फास्ट बीटिंग होतं आहे किंवा खूप स्लो बीटिंग होतं आहे, किंवा हार्टच्या मसल्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा हार्ट रिलेटेड काही डिसीज आहे का, हे सगळं प्रश्नाची उत्तरं, आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ECGमधून भेटत असतात, म्हणून आपण ECG करत असतो. आता सायंटिफिकली जर आपण बघायला गेलो तर काय काय डिटेक्शन होतं ECG केल्यानंतर ते आता आपण बघूया. अँड ECG कॅन डिटेक्ट हार्ट रेट, वेदर इट इज व्हेरी फास्ट, इट इज मॉडरेट और इट इज स्लो. हार्टचा रेट आपल्या बीटिंगचा कसा आहे, खूप फास्ट आहे, मीडियम मॉडरेट आहे, नॉर्मल आहे की खूप स्लो आहे, हे त्याच्यातनं आपल्याला कळतं. आणखी ECGमधनं काय कळतं, हार्ट रिदम कळतो, रेग्युलर आहे का इररेग्युलर आहे. रिदम म्हणजे काय, मगाशी सांगितलं, द पॅटर्न अँड टायमिंग ऑफ द हार्टबीट्स. नॉर्मल आहे, रेग्युलर आहे का इररेग्युलर आहे. देन द पुअर ब्लड सप्लाय टू द हार्ट. हार्टला होणारा जो सप्लाय आहे 4 चेंबर्समध्ये तो वेल नॉर्मल कंडिशनमध्ये होतो आहे का पुअर आहे, कमी आहे, हे त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं. आणखी काय कळतं, द एनलार्ज्ड हार्ट चेंबर्स. हार्ट चेंबर्स जर एनलार्ज झालेले असतील तर ते पण आपल्याला ECGमधनं लक्षात येतं. अगेन द इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, म्हणजे वेगवेगळे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात, इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय, दीज आर नथिंग बट द मिनरल्स इन द बॉडी फ्लुइड. बॉडी फ्लुइडमध्ये, ह्युमनच्या बॉडी फ्लुइडमध्ये जे वेगवेगळे मिनरल्स असतात ज्यांचं काम असतं इलेक्ट्रिक सिग्नल्स, इलेक्ट्रिक चार्जेस कॅरी करणं. हार्टकडे इलेक्ट्रिक चार्जेस कॅरी करण्याचं काम हे मिनरल्स करत असतात. कोणते कोणते, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोराईड, सोडियम, असे वेगवेगळे जे मिनरल्स असतात किंवा ज्यांना आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो, ते हे सिग्नल्स कॅरी करण्याचं काम करत असतात. आणि हे सिग्नल्स किंवा हे इलेक्ट्रोलाइट्स याचं इम्बॅलन्स झालेलं आहे, किंवा पोटॅशियम समजा कमी झालं आहे, मॅग्नेशियम कमी झालं आहे, हे डिटेक्ट करण्याचं काम किंवा ते फंक्शनसुद्धा ECGचं असतं. त्याच्यानंतर आणखी एक आहे, इफ देर इज एनी नीड ऑफ चेकिंग द इफेक्ट ऑफ सर्टन मेडिसिन्स. काही मेडिसिन्स जर आपण घेत असलो आणि त्याचा जर काही
वाईट परिणाम आपल्या हार्टवरती झालेला असेल तर ते डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा ECG काढला जातो. तर ECG का काढला जातो किंवा ECGमधून आपल्याला कशाचं डिटेक्शन होतं हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण इन शॉर्ट सांगू शकतो. इट कॅन डिटेक्ट द हार्ट रेट, द हार्ट रिदम, पुअर ब्लड सप्लाय, enlarged heart chambers, electrolyte imbalance and the effect of certain medicines. नेक्स्ट बीट आहे कधी केला जातो, का केला जातो ECG. आपण आत्ता बघितलं त्या सगळ्या कारणांसाठी. तसं जर काही जाणवत असेल तर आपण ECG करू शकतो. आता दुसरं काय आहे की कधी करायचं आहे. आपल्याला जर शरीरामध्ये काही असे सिम्पटम्स जाणवत असतील जसं की चेस्ट पेन, छातीमध्ये दुखतं आहे किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वास जर आपण बघितला खूप दीर्घकाळ आपण श्वास घेतला आहे आणि होल्ड करू शकत नाहीत, लगेच आपल्याला सोडावा लागतो आणि दुसरा श्वास घ्यावा लागतो. असं कोविडच्या वगैरे काळामध्ये हा प्रॉब्लेम खूप कॉमन झाला होता. तर तसं जर सिम्पटम असेल, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये पण ECG केला जातो. देन पाल्पिटेशन्स म्हणजे काय तर फास्ट हार्ट बीटिंग जर होत असेल खूप, म्हणजे 2 हार्टबीट्समधलं जो गॅप आहे किंवा डिस्टन्स आहे तो खूप कमी झालेला असतो आणि खूप फास्टली बीटिंग होत असतं. नॉर्मल जे बीट्स असतात ते 60 to 100 असतात. 60 ते 100 हे एका मिनिटामध्ये एवढे बीट्स अडल्टमध्ये, मॅच्युअर ह्युमनमध्ये होत असतात. पण जर ते कमी व्हायला लागले, 60पेक्षा जर पर मिनिट बीट्स हे कमी व्हायला लागले तर त्याला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं, सायनस ब्रॅडिकार्डिया. त्याच्यामध्ये हार्टबीट हे 60पेक्षा कमी होतात आणि सायनस टॅकिकार्डिया या कंडिशनमध्ये काय होतं तर हार्टबीट्स जे असतात ते 100पेक्षा जास्त होतात. किंवा जेव्हा आपण एक्सरसाइज करतो किंवा एन्झायटी होते आपल्याला, आपण कुठल्या तरी खूप टेन्शनमध्ये असतो, तेव्हा आपल्यालाही माहिती आहे की धडधड वाढायला लागतं. तर ते म्हणजेच काय असतं तर ती कंडिशन असते ज्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये आपण सायनस टॅकिकार्डिया असं म्हणतो. एक्सरसाइज करताना, रनिंग करताना अशी कंडिशन होते. तर हे चेक करण्यासाठी आपण ECGचा वापर करत असतो. आणखी काय आहे, डिझिनेस किंवा फेंटिंग जर होत असेल, डिझिनेस किंवा फेंटिंग म्हणजे काय तर चक्कर येणं, गरगरल्यासारखं होणं किंवा धाडकन खाली कोसळणं, अशा कंडिशन्स जेव्हा होतात तर तेव्हासुद्धा आपल्याला अंधाऱ्या येणं म्हणतो आपण त्याला. तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा ECG केला जातो. आणि हाय BP जेव्हा असतो, हाय BP एका कंडिशनमध्ये जर होत असेल तर हाय ब्लड प्रेशर ज्या व्यक्तींना आहे ते त्याचं कारण शोधण्यासाठी सुद्धा ECG केला जातो. त्याच्यानंतर हाऊ द टेस्ट इज परफॉर्म्ड. आपण बघितलं की ECG म्हणजे काय, ECG का केला जातो, त्याची कारणं काय आहेत, आणि आता आपण तिसरं बघतोय की ही टेस्ट कशी केली जाते, ॲक्च्युअलमध्ये ECG कसा केला जातो. आणि हेच तुम्हाला शिकणं अपेक्षित आहे प्रॅक्टिकलमध्ये. तर बघा याच्यामध्ये काय केलं जातं, आपण इलेक्ट्रिकल सिग्नल्सची स्टडी करतो आहे. तर स्मॉल स्टिकी इलेक्ट्रोड्स असतात. दीज इलेक्ट्रोड्स आर प्लेस्ड ऑन द चेस्ट, आर्म्स अँड लेग्स. हातावरती, पायावरती आणि चेस्टवरती, ओपन एरियावरती हे इलेक्ट्रोड्स, स्टिकी इलेक्ट्रोड्स असतात, ते लावलेले असतात. तुम्ही जर खूपदा पाहिलं असेल, कोणासोबत गेला असाल ECG करायला तर चिमटे किंवा क्लचर्स असतात असे, आणि त्याच्या मदतीने ते लावलं जातं. द मशीन रेकॉर्ड्स द हार्ट सिग्नल्स फॉर अ फ्यू सेकंड्स. एका पर्टिक्युलर टाईम इंटरवलसाठी काय केलं जातं तर ती मशीन काय करत असते, हार्टकडून जाणारे सिग्नल्स जे असतात, इलेक्ट्रिक सिग्नल्स, ती मशीन रेकॉर्ड करत असते. आणि इट टेक्स अबाउट 5 to 10 मिनिट्स, 5 ते 10 मिनिटाच्या अंतराने ते रेकॉर्ड केले जातात. आणि त्या सिग्नल्सच्या रेकॉर्डवरनं काही कागदावरती इमेजेस तयार केले जातात किंवा काही ग्राफसारखे दिसणारे इमेजेस तयार होतात, आणि त्याच्यावरनं आपण ओळखत असतो की ECG नॉर्मल आहे किंवा त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे. आता ECG काय आहे कळलं, का करायचा ते कळलं. आता आपण बघतोय की व्हॉट आर द टाईप्स ऑफ ECG. तर बेसिकली देर आर 3 टाईप्स ऑफ ECG. द फर्स्ट वन दॅट इज कॉल्ड ॲज रेस्टिंग ECG. ॲज द नेम इंडिकेट्स, इट इज डन व्हाईल लाईंग डाऊन. द पेशंट इज लाईंग डाऊन. शांत असेल, झोपलेला, बसलेला असेल त्या वेळेला ते केलं जातं. रेस्टिंग ECG म्हणतो आपण त्याला, आराम करत असताना केलेला. सेकंड वन आहे स्ट्रेस ECG. एक्सरसाइज करताना काहीतरी हालचाल बॉडीची होत असते त्यावेळेला हा केला जातो, स्ट्रेस ECG. आणि लास्ट वन दॅट इज होल्टर मॉनिटरिंग. होल्ट या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, काही काळासाठी थांबणं किंवा स्टे करणं तिथे. तर होल्टर मॉनिटरिंगमध्ये काय केलं जातं, दिस ECG इज रेकॉर्डेड फॉर 24 to 48 hours.
एका दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी कंटिन्युअस ऑब्झर्वेशनमध्ये अशा प्रकारचे ECGचे ते सिग्नल्स रेकॉर्ड केले जातात, म्हणून त्याला होल्टर असं म्हटलं जातं. आता एक प्रश्न आपल्या मनात नेहमी येत असतो की इलेक्ट्रिक सिग्नल्स आहेत, इलेक्ट्रोड्स आहेत, मग आपल्याला शॉक बसतो का, आपल्याला काही टोचवलं जातं का, सुया वगैरे, किंवा इज इट सेफ. एक साधा प्रश्न आपल्याला पडतो की ECG सेफ आहे का. तर येस, इट इज कम्प्लिटली सेफ अँड नॉन इन्व्हेजिव्ह. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे काय, तर कुठलंही प्रिकिंग ह्याच्यामध्ये केलं जात नाही, किंवा सुई घुसवणं किंवा अशा प्रकारचं काही शरीराला इजा होईल अशा प्रकारची कुठलीही प्रिकिंग वगैरे याच्यामध्ये केली जात नाही. सो इट इज सेफ. नो इलेक्ट्रिक शॉक इज गिवन. आणखी एक बऱ्याच जणांच्या ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की इलेक्ट्रिक सिग्नल्सची स्टडी आहे किंवा इलेक्ट्रोकार्डिओग्राम आपण जेव्हा त्याला म्हणतो आहे, तर त्या पेशंटला शॉक दिला जातो का वगैरे, इलेक्ट्रोड्स लावलेले असतात, त्याच्यामुळे ते पाहून बऱ्याच जणांच्या मनात भीती बसते. तर अजिबात नाही, हे फक्त इलेक्ट्रिक सिग्नल्स जे आहे ते रेकॉर्ड करतं अँड इट इज कम्प्लिटली सेफ. देर आर नो इलेक्ट्रिक शॉक्स ऑर देर इज नो एनी काइंड ऑफ इन्व्हेजन. बघा, दिसायला ECG मशीन कसं असतं तुम्ही खूपदा पाहिलं असेल, दवाखान्यामध्ये कोणासोबत गेला असाल तर हे स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतं आहे सध्या, दॅट इज वन ऑफ द टाईप ऑफ ECG मशीन. साधी जी वापरली जाते, त्याच्यामध्ये पिवळ्या, हिरव्या, लाल कलरमध्ये तिचे चिमट्यासारखे दिसत आहेत. तर ते तुमच्या हाताला, चेस्टला, पायाला लावले जातात आणि इलेक्ट्रोड्स आहेत, वेगवेगळ्या पिन्स आहेत, तर ते तुमचे हार्टबीट्स काय करतात, रेकॉर्ड करतात. आत्ता जी इमेज तुम्हाला दिसते त्याचं कसं वर्किंग चालतं हे दाखवणारी ती इमेज आहे. चेस्टला, पायाला, हाताला वगैरे ते सगळीकडे ते लावलेले आहेत इलेक्ट्रोड्स. त्याचं कनेक्शन दिलेलं आहे त्या ECG मशीनला. आणि खालच्या साईडला जी दाखवलेली आहे ग्राफसारखं दिसतं आहे, तर त्याच्यामध्ये ते त्या ग्राफवरनं किंवा ते पण आपण नंतर बघणार आहोत की कसं इंटरप्रेट करायचं, किंवा तो ग्राफसारखं ते डोंगर आणि खाली गेलेलं, वर खाली वर असं जे काही येत राहते त्याचे अर्थ काय असतात, किंवा त्याच्यावरनं रिझल्ट कसं बघायचा, त्याचा अर्थ काय आहे, तर ते पण आपण आता लगेच बघणार आहोत. तर आत्ता मी तुम्हाला लगेच एक नॉर्मल ECG कसा असतो आणि जर प्रॉब्लेमॅटिक असेल त्यात काही, तर कसं असेल. बघा, आपण पहिल्यांदा काय बघतोय, एका सिम्युलेशनच्या मदतीनं आपण हे बघणार आहेत की एक नॉर्मल ECG कसा दिसतो. एका नॉर्मल पेशंट आहे ज्याचे की हार्टबीट नॉर्मल आहेत, ज्याचा की हार्ट रिदम नॉर्मल आहे, तर त्याचा ECG किंवा त्याच्या ज्या वेव्ज तयार होतात, वेव्ज म्हणजे ते खालीवर जे काही दाखवते ग्रीन कलरमध्ये, तर ते कसं तयार होतं, तर ते अशा पद्धतीनं दिसतं. तुम्ही ते बघताय, वरती गेलेला आहे, परत थोडं खाली आहे, परत वरती आहे, पण हा जो पॅटर्न आहे जो तुम्हाला दिसतो आहे, म्हणजे ते जो उंच गेले डोंगरासारखे दिसत आहेत, त्या दोन्हीमधलं डिस्टन्स काय सेम आहे, म्हणजे तो नॉर्मल ECGचा प्रकार होता. आत्ता जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तो काय आहे, झिगझॅगमध्ये दिसतो आहे, रेड कलरमध्ये, ॲबनॉर्मल ECG आहे. म्हणजे त्या पेशंटमध्ये काय असणार आहे, कंडिशन त्यांनी सांगितली वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन अशी ती कंडिशन सांगितली आहे. म्हणजे काय, वेंट्रिकल्स खूप रॅपिड आणि इरेग्युलर बीटिंग होतं, त्याच्यामध्ये ब्लड पंप होत नाही व्यवस्थित, अनकॉन्शियसनेस होतो किंवा पेशंटला चक्कर वगैरे येते, बेशुद्ध होतं पेशंट, आणि P वेव्ज तयार होत नाहीत. तर हे P वेव्ज वगैरे काय असतात हे नंतर डिटेलमध्ये आपण बघणार आहेत की ते वर खाली जे जात आहेत ना, तर त्याला P वेव्ह कशाला म्हणायचं, QRS कॉम्प्लेक्स कशाला म्हणायचं वगैरे वगैरे. आणि अशा कंडिशन झाल्या तर ट्रीट कसं केलं जातं हे पण आपण नंतर बघणार आहेत. ट्रीटमेंटचं आपल्या याच्यामध्ये नाही इन्क्लूड होत सिलेबसमध्ये, फक्त आपल्याला ECGची स्टडी करायची मशीनची, पण आपण ते पण बघूया. तर इन शॉर्ट आय थिंक तुम्हाला कळलं असेल की ECG म्हणजे काय, का केला जातो, कधी करायचा आपण, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, आणि इज इट सेफ आहे का. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला याच्यावरनं लक्षात आल्या असतील. आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकल घेणार आहेत तेव्हा प्रत्यक्ष ECG काढून बघणार आहोत एक जणाचं कोणाचं तरी.